नमस्कार. आज आपण मागच्या हुकांच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. बऱ्याच वेळेस मागच्या हुकांचा प्रिन्सेस कट ब्लाउज शिवतो आपण, पण पुढच्या बाजूला छातीच्या ठिकाणी खालच्या बाजूला तरंगल्यासारखा होतो ब्लाउज. तर तो तरंगल्यासारखा होऊ नये त्यामुळे पॅटर्न मध्ये काय बदल करायचा, कटिंग कशा पद्धतीने करायचं हे पेपर पॅटर्न आज सोप्या पद्धतीने शिकूया. शक्यतो कटिंग करताना पहिले पेपरवरच करा आणि त्यानंतर कपड्यावर करा, म्हणजे तुमचं पॅटर्न चुकणार नाही. आता आपण इथे आज 38 छातीच्या मापाचे हे पॅटर्न बनवतोय. त्यासाठी खालच्या बाजूकडून आपण आधी 1.5 इंच अंतर सोडूया. आता हे जे सोडायचं अंतर आहे ते छातीच्या भागानुसार आपल्याला सोडायचं आहे. कप साईज जर कमी असेल तर हे अंतर कमी सोडा, कप साईज जर जास्त असेल तर 1.5 ते जास्तीत जास्त 2 इंचापर्यंत तुम्ही हे अंतर सोडू शकता. आता आपण इकडनं खालच्या बाजूकडनं हे 1.25 इंचाचं मार्किंग सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न काढणार आहोत. छातीच्या आकारानुसार आपल्याला ह्या पॅटर्न मध्ये बदल करायचा आहे. हे 1.25 इंचाचं मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घे. त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून ब्लाउजची उंची घ्यायची आहे. ब्लाउजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. आता 13 इंच ब्लाउजची उंची आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. हे 14 इंचचं मार्किंग केलं. शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच. सगळी मापं आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहे. हे 5.5 इंचाचं मार्किंग केलं आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. हे 5.5 इंचचं मार्किंग केलं. शोल्डर मुंड्याची मापं जी दिलेली आहे तीच बघा, त्यात बदल करू नका. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता 38 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग येणार 9.5 इंच आणि त्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. कमर घेराचं अंतर या पॅटर्न मध्ये घ्यायचं नाहीये, सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं. कमर घेराचं अंतर ह्या पॅटर्न मध्ये कुठेही टाकायचं नाहीये. त्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा. मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इकडे 1 इंच मार्किंग केलं, इकडे 1 इंचचं मार्किंग केलं आणि हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मुंड्याचा आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. याला तुम्हाला फ्रेंच कर्व किंवा आकार देण्याची पट्टी याचा कसलाही वापर करण्याची गरज नाही. त्यानंतर आपण देणार आहोत गळाखोलीचा अंतर. आता गळाखोली आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच. पण ज्या ताईंना ही शोल्डरची तयार पट्टी मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा. पट्टी छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर मोठं करा. पण ह्या शोल्डरच्या अंतरात बदल करू नका. शोल्डर हे जेवढं सांगितलं आहे तेवढंच घ्यायचं आहे. मग आता इथे आपण गळाखोली घेणार आहोत 2.5 इंच आणि गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता 5.5 इंचचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 6 इंच. हा बॉक्स तयार करून घेऊया. तुम्ही कुठल्याही आवडीचे तुमच्या गळे कुठल्याही प्रकारचे गळे इथे शिवू शकतात. मी इथे प्रत्येक वेळेस गोल गळ्याचंच कटिंग शिकवलेलं आहे. आवडीनुसार तुम्ही गळ्यांचे आकार इथे बदल करू शकता. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग, टक्स साठीचं मार्किंग. आता 38 छातीचा आहे, छातीचा 10वा भाग येणार 4 इंच. हे 4 इंचचं मार्किंग केलं आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 4 इंच. हे 4 इंचचं मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घेऊ. त्यानंतर टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला 1.25 इंचचं मार्किंग करायचं. मी इकडे 1.25 इंचचं मार्किंग केलं, इकडे 1.25 इंचचं मार्किंग केलं. तुम्हाला जर हा खोलगट पफ अजून जास्त हवा असेल तर तुम्ही हे 1.25 इंचाऐवजी 1.5 इंचचं मार्किंग केलं तरी देखील चालणार आहे. फक्त फिटिंगच्या बाजूला कपडा थोडा जास्त सोडा, म्हणजे तुम्हाला ब्लाउज शिलाई मार्जिन परफेक्ट शिल्लक राहील. हा टक्स दोन्ही बाजूला जोडून घ्यायचा. इकडे काज बटन पट्टीकडे जोडून घेतला आणि इकडे फिटिंगच्या बाजूकडे पण जोडून घेतला आणि मुंड्यातून आपल्याला हा प्रिन्स कटचा आकार द्यायचा. आकार देताना हात अशा पद्धतीने गोलाकार फिरवा आणि हात फक्त इथपर्यंत आणायचा आहे, बाकी जास्त खालीपर्यंत नेण्याची गरज नाहीये. आणि फिटिंगला ब्लाउज कमी पडू नये त्यासाठी इकडच्या बाजूकडे आपल्याला 1.5 इंच अंतर वाढून घ्यायचं आहे. शिलाईसाठी आपल्याला लागणारा कपडा एक्स्ट्रा जे मार्किंग आहे ते इकडे फिटिंगकडे वाढून घ्यायचं आणि मुंड्यातून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं. हे झालं आपलं प्रिन्सेस कट पॅटर्न आखून मागच्या हुकांचं. आता याचं कटिंग कसं करायचं, कपड्यावर वाढवायचं कुठे हे समजावून सांगते. यात आपण फक्त पुढच्या भागाचं आज कटिंग शिकलेलो आहोत. मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओ शिकलेलो आहोत. त्यानुसार सेम मागच्या भागाचं कटिंग करायचं आहे. त्या व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यानुसार मागचा व्हिडिओ तुम्हाला मागच्या भागाचं पॅटर्न बनवायचं आहे.
नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुमच्या काही अडचणी येत असतील तुम्हाला बघताना कटिंगच्या शिकताना तर तुम्ही कमेंट करत चला, त्यानुसार आपण बदल करूया, तुमच्या अडचणी तुम्हाला समजावून सांगितल्या जातील। हा टक्स आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे। कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे, शाळा न शिकलेल्या ताईंना पण कटिंग करता यावं असं हे पॅटर्नची सोपी पद्धत आहे। पॅटर्न मधला किचकटपणा सगळं काढून टाकलेला आहे, लक्षात घ्या। गळ्याचं कटिंग करून घेतलं आणि आपलं हे पॅटर्न तयार झालं। हे बघा पॅटर्न उघडल्यावर अशा पद्धतीने दिसणार आहे। ही पुढची बाजू आहे आणि हे साईडला जे आहे प्रिन्स कटचा आकार हा अशा पद्धतीने जोडला जाणार आहे। कपड्यावर ज्यावेळेस आपण हे पॅटर्न ठेवणार आहे तरी ही बाजू आपल्याला घडीवर ठेवायची आहे, कारण आपली काच बटन पट्टी मागच्या बाजूला येणार आहे। पुढे आपल्याला अखंड पीस मध्ये याचं कटिंग करायचंय, त्यामुळे कपड्यावर कटिंग करताना घाई गडबड करू नका। ही बाजू घडीच्या कपड्यावर ठेवायला विसरायचं नाही आणि कपड्यावर इकडची बाजू इकडची बाजू इकडची बाजू आणि इकडची बाजू पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत दोन्ही बाजू पाव ते अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायचे। तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढं तुम्हाला कपड्यावर वाढून घ्यायचं आहे आणि सगळं पॅटर्न आपल्याला उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे। जे तुमचं डिझाईन आहे कपड्याचं त्यानुसार पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे, बाकी बदल काही करायचा नाही। याला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची बाही लावा, सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार ब्लाउजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाउज शिवा। धन्यवाद।